नमस्कार दर्शको, उजनी धरणासह नीरा खोऱ्यातील 4 धरणांची माहिती आज आपण जाणीवपूर्वक घेत आहोत. 4 धरणे पैकी किती नीरा खोऱ्यातील धरणे भरले आहेत व उजनीची आत्ताची टक्केवारी व आजचे अपडेट घेण्याचं विशेष कारण म्हणजे नीरा खोऱ्यातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलेला आहे. हे आपण पाहण्या अगोदर आपण चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा व एक लाईक करा. बातमीसाठी सबस्क्राईब आणि लाईकला कोणताही चार्ज नसतो, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून सर्व प्रकारच्या पुढील अपडेट आपणाला सर्वात अगोदर मिळत राहतील. तर आज गुरुवार रात्री 7च्या अपडेटनुसार आपण पाहूया. वीर धरणातून नीरा नदी पात्रात काल सायंकाळपर्यंत 2650 क्युसेकचा विसर्ग सुरू होता. मात्र वीर धरणातून 4 सप्टेंबरच्या रात्री आज 7:30 वाजल्यापासून 7287 क्युसेकचा विसर्ग करण्यात आलेला आहे. जवळपास ही वाढ तिप्पट झालेली आहे. तरी नीरा खोऱ्यातील वीर, भाटघर, नीरा देवधर ही 3 धरणे 100% भरलेली आहेत. तर गुंजवणी धरण हे 97.02% भरले आहे. जवळपास तेही भरत आलेले आहे. त्यामुळे नीरा नदीपात्रातील विसर्ग वरील पावसाळ्यावर कमी जास्त होऊ शकतो. तरी नीरा नदीकाठच्या नागरिकांनी सावधानता बाळगावी असे आवाहन नीरा प्रशासनाने केलेले आहे. तर आज उजनीच्या अपडेटनुसार सायंकाळच्या दौंडची आवक ही 10,938 क्युसेक्स होती व उजनीतून सायंकाळी विसर्गात थोडी किंचित घट करण्यात आली. सकाळपर्यंत उजनीतून भीमा नदी पात्रामध्ये 20,000 क्युसेकचा विसर्ग सोडण्यात येत होता. त्यामध्ये 5,000ची घट झालेली आहे. तो 15,000 क्युसेक्स केलेला आहे. तर आत्ता सायंकाळच्या अपडेटनुसार सिनामाडा योजनेतून 180 क्युसेक्स, वीज निर्मितीसाठी 1600 क्युसेक्स, दहेगाव उपसा सिंचन 40 क्युसेक्स, कॅनल 400 क्युसेक्सने सुरू आहे. तर उजनी धरणाची टक्केवारी 106.94%, जवळपास 107% धरण भरलेले आहे व उजनी धरणातील एकूण पाणीसाठा 120.95 TMC म्हणजे हाही पाणीसाठा 121 TMC झालेला आहे. तर यातील उपयुक्त पाणीसाठा हा 57.29 TMC झालेला आहे. वरील पावसाच्या आवकनुसार दौंडकडून येणाऱ्या भीमा नदी पात्रातूनही विसर्गात कमी जास्त प्रमाण होऊ शकते. त्यामुळे भीमा नदी काठच्याही नागरिकांनी सावधानता बाळगावी असे आवाहन उजनी धरण व्यवस्थापन प्रशासनाने केलेले आहे. अशाच प्रकारच्या पुढील व ताज्या महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी आपण चॅनेलला सबस्क्राईब करा व एक लाईक करायला अजिबात विसरू नका.